मी श्रावणी पाचार. आज ॲडचा पंचनामा या चॅनलमधून घेऊन आली आहे पियुष पांडेंच्या सिरीजवरती दुसरी ॲड. अत्यंत वेगळी, अत्यंत लक्षात राहणारी अशी ॲड आहे झुझूची. आपल्याला रिव्ह्यूवरती आवडतात तर पण झुझूच नेमकं आहेत तरी पण ॲनिमेशन, ग्राफिक की खरी खरी माणसं. ते ॲनिमेशनच नाही आहे, ही आहेत खरी माणसं ज्यांनी व्हाईट बॉडी सूट्स घालून ॲक्टिंग केली. आपल्यासाठी ॲक्च्युली हे शॉकिंग होतं. त्यांनी रिअल लाईफ मुवमेंट्स ह्या खूप फनी पद्धतीने आणि आपल्याला समजेल अशा भाषेत केल्या आणि त्यामुळेच ती ॲड खास आहे. हे सगळं इंटेन्शनली केलं जातं. ही ॲड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि व्होडाफोनचे प्लॅन समजावून सांगण्यासाठी त्या टेक्निकल शब्दांचा वापर न करता लोकांना हसत खेळत शिकवणं हाच त्यांचा उद्देश होता. या जाहिरातीची कोर आयडिया म्हणजे खूप सिंपल आहे. आपल्याला टेलिकॉमचे सर्व्हिसेस खूप कंटाळवाणे वाटतात. SMS, कॉलिंग, रोमिंग हे सगळं एकदम सिंपल भाषेत समजवायला त्यांनी झुझूचा वापर केला. म्हणून त्यांनी पियुष पांड्यांची स्टाईल वापरायचं होतं. एक्सप्लेन नका करू, इनॅक्ट करा. म्हणजेच आपल्या ॲक्शन्स, एक्सप्रेशन्स, परफॉर्मन्सद्वारे लोकांना समजवून सांगतात. म्हणून झुझू काहीही न बोलता सगळं कृतीतून दाखवत असतात. कुठे कॉल स्मूथ आहे, कुठे नेटवर्क अडकत नाही आहे, कुठे ऑफर्स आहेत, हे सगळं झुझू बॉडी लँग्वेजमधून दाखवत असतात. आता जर रंगांचा विचार केला तर पांढरा रंग हा झुझूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पांढरा रंग म्हणजे क्लिअरिटी आणि सिम्पलिसिटी. आपल्याला सबकॉन्शियसली असं वाटत राहतं की व्होडाफोनचा नेटवर्क क्लीन आहे, ट्रान्सपरंट आहे, अशी भावना देण्यासाठी हे रंग वापरले गेले. व्होडाफोनचा लाल रंग हा एनर्जी, कॉन्फिडन्स आणि ब्रँड पॉवर दाखवते. ह्याच्यासाठी ब्रँड रिकॉल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बॅकग्राऊंडबद्दल बोलायचं झालं तर मुद्दाम तो मिनिमल ठेवला, कारण झुझूजवर आणि ब्रँडच्या मेसेजवर लक्ष द्यावं असा त्यांचा मुख्य उद्देश आहे. झुझूच्या कॉस्ट्यूमबद्दल बोलायचं झालं तर ते इंटेन्शनली जेंडरलेस, आयडेंटिटीलेस आणि एजलेस असे मुद्दाम आहे. ना जात, ना वय, ना स्टेटस. यामुळे कोणताही व्ह्यूअर झुझूजमध्ये स्वतःला पाहतो. रिलेटेबिलिटी हीच या ॲडची मोठी शक्ती आहे. सायकोलॉजीची दृष्टीने ज्यांना खूप क्यूट वाटते शक्ती झुझू हे खूप गोंडाच वाटतात आणि त्यांच्या फनी ॲक्शन्समुळे आपल्याला ती जाहिरात खूप आवडते. आपला ब्रेन रिलॅक्स असतो तेव्हा आपल्याला ब्रँड मेसेज सहज पोहोचतो असं सायकोलॉजीचा निर्देश आहे. ह्युमर येथे डिस्ट्रॅक्शन म्हणजे ते पर्सेप्शन टूल आहे. म्हणूनच जाहिरात ही जास्तीत जास्त लोकांना भावते. जाहिरातीत जवळजवळ लँग्वेजचा वापर केलाच नाही. ही जाहिरात पूर्णतः नॉन व्हर्बल आहे. त्यामुळे ही जाहिरात पॅन इंडिया ही या लेवलवर चालू शकली. भाषा, प्रांत हे सगळ्यांच्या वेगवेगळे आहेत. त्यामुळे ही ॲड लोकांना जास्तीत जास्त भावली गेली कारण ती नॉन व्हर्बल होती. कारण नॉन व्हर्बल गोष्टीसुद्धा तितक्याच सोप्या असतात. कॅमेरा आणि व्हिज्युअलसुद्धा खूप सिम्पल आहेत. मीडियम आणि वाईड शॉट्स वापरलेले आहेत. कट्स कमी आहेत. मुवमेंट स्मूथ आहे. व्हिज्युअल जितके स्मूथ तितकाच व्होडाफोनचा नेटवर्क स्मूथ. हा संदेश सबटली दिला जातो. जाहिरातीचा मुख्य संदेश म्हणजे व्होडाफोन कॉम्प्लिकेटेड नाही आहे, नेटवर्क फ्रेंडली आहे आणि प्लॅन समजायला खूप सोपे आहे. झुझूज हा व्होडाफोनचा फ्रेंडली चेहरा आहे जो टेक्नॉलॉजीची भीती दूर करतो. म्हणूनच झुझू ही ॲड फक्त मजेशीर नाही, ती एक ब्रिलियंट एक्झाम्पल आहे विदाऊट कम्युनिकेशन एखादी गोष्ट एखाद्याला समजावण्याचा. ही जाहिरात आपल्याला शिकवते की फक्त माहिती देणं महत्त्वाचं नाही आहे, ती आपल्याला लोकांना समजावता येणं ही महत्त्वाचं आहे आणि तो अनुभव तयार करणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. झुझूने आपल्याला एक नक्की शिकवलं, आयडिया स्ट्रॉंग असेल तर शब्दांची गरज नक्कीच पडत नाही.